लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे. अखेर 3,000 रुपये वितरण होणारच व त्याची तारीख सुद्धा फिक्स झाली आहे. आता या तारखांमध्ये काही बदल नाही होणार. कारण का तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये संक्रांतीपूर्वी देणार अशी माहिती बऱ्याच दिवसांपासून येत आहे व जे आमदार आहेत किंवा जे मंत्री आहेत यांच्यामार्फत सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होते की देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट. 14 जानेवारी पूर्वी गिरीश महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी सुद्धा पोस्ट टाकलेले आहे. त्यानंतर संगमनेर विधानसभा आमदार आहेत अमोल खताळ पाटील यांनी सुद्धा पोस्ट टाकलेली आहे व मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य माननीय छगन भुजबळ यांनी सुद्धा पोस्ट टाकली होती. तर बरेच उमेदवारांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना संक्रांत गिफ्ट मिळणार हे 100% सांगितलेलं होतं. पण परवा काय झालं की काँग्रेसनी एक पत्र पाठवलं ज्यामध्ये निवडणूक आयोगांकडे जी मागणी केली की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे निवडणूक होईपर्यंत पैसे पाठवू नका. तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे राज्यात महायुतीला सत्ता मिळाली. आता महापालिका निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे व इथे वेगवेगळ्या उमेदवारांनी असू द्या वेगवेगळ्या मंत्र्यांनी असू द्या 3,000 रुपये मिळणार असल्याचं पोस्ट शेअर केलेले आहेत. पण आता आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुद्धा ही माहिती सांगितलेली आहे. 15 तारखेला मतदान आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 3,000 रुपये आम्ही 14 तारखेला त्यांच्या खात्यावर पाठवणार आहोत. मग आता लाडक्या बहिणींनो आपण म्हणतच होतो 14 तारखेला, पण निवडणूक आयोगांकडून काही जर प्रॉब्लेम म्हणजे निर्देश दिलेस तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर पैसे पाठवू असं सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो आपल्या पैशांचे वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे 14 किंवा 16 तारखेला वितरण होणार आहे. लक्षात घ्या 2 ते 3 दिवस वितरण सुरू राहतं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण अजून एक लाडक्या बहिणींचा प्रश्न काय की नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळाला नाही. तर याआधी सुद्धा असं झालेलं आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले नाहीत, पण डायरेक्ट सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा वितरण झालं. आता इथे निधी कमतरता अशी माहिती पडत आहे की निधी कमतरता होती त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते. पण पुन्हा एकदा जे काही वित्त विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहिणींना 6,103 कोटी रुपयांचं पुरवणी मागणी मान्य झाल्यानंतर असं होऊ शकते की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही, पण डिसेंबर व जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो. निवडणूक आयोगाने सांगितलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 16 तारखेला देऊ असं उत्तर अजितदादा पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावेळेस हे उत्तर मिळालं आहे. तर लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व तुम्हाला सुद्धा काय वाटतं की हे संक्रांतीपूर्वी म्हणजे 14 तारखेला पैसे मिळावे का 16 तारखेला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला का नाही ते सुद्धा नक्कीच सांगायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.